मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यामध्ये बांबू टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आलेली आहे। राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। मला सांगा, ही जी फोर्स आहे ही का आपण नेमलेली आहे आणि कसं काम सुरू असणार आहे? कदाचित जगामध्ये देशामध्ये पहिलं राज्य असेल महाराष्ट्र, ज्यांनी पर्यावरणावर मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स तयार केलेले आहे आणि 2 उपमुख्यमंत्री सह अध्यक्ष आहेत आणि त्याच्यामध्ये 6 मंत्री म्हणजे मंत्री महसूल, मंत्री वन, मंत्री समाज कल्याण, मंत्री जलसंधारण, मंत्री आदिवासी, असे सगळे 6 मंत्री, ग्रामीण विकास, असे 6 मंत्री महोदय आहेत आणि मी एक त्याच्यामध्ये 7वा आहे। असं 7 सदस्य आहेत आणि 2 सह अध्यक्ष आहेत आणि 1 अध्यक्ष आहेत। अशी पहिली समिती आहे। त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की IPCCच्या रिपोर्टप्रमाणे 2050ला 450 ppm कार्बन कॉन्सन्ट्रेशन जर झालं तर भारतभरातली 12 शहरं, चेन्नई, कलकत्ता, मुंबई, भावनगर, कोची असे 12 शहरं बुडणार आहेत, असं IPCCचे रिपोर्ट सांगतं। आणि त्याच्यामुळं काय काय परिणाम होणार आहे, तर परिणाम असं होणार आहे की 100 दिवसाचा पाऊस फक्त 52 तासात येणार आहे, असं IPCCनं म्हणलं आहे। परंतु परवा तामिळनाडूतल्या एका जिल्ह्यामध्ये, तुतीकोरीन नावाच्या जिल्ह्यामध्ये 935 मिलीमीटर पाऊस 1 दिवसात पडला आहे, म्हणजे 3 फूट पाऊस 1 दिवसात पडला आहे। IPCCच्या पुढे सुद्धा गेलं आहे। त्याच्यानंतर लिबिया या देशामध्ये डेर्ना नावाचं शहर 1.25 लाख लोकसंख्येसह शहर एका रात्रीमध्ये वाहून गेलं। त्याचं कारण आहे 18 महिन्याचा पाऊस 1 दिवसामध्ये पडलं। हे सगळं जगभरामध्ये जे चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे ग्लोबल वॉर्मिंग आहे आणि ह्याचा अभ्यास करून ह्याच्यापासून राज्याला वाचवता कसं येईल ह्याचा अभ्यास करण्यासाठी टास्क फोर्स तयार झालेला आहे। आणि आमच्या टास्क फोर्सचा पहिला निर्णय असा आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 10 लाख हेक्टर बांबूची लागवड करायची आहे। बांबू तापमान कमी करतं, बांबू इतर झाडापेक्षा 30% अधिक कार्बन खातं, बांबू माणसाला 280 किलो ऑक्सिजन लागतं, बांबूचं एक झाड 320 किलो देतं ऑक्सिजन। त्याचबरोबर हेलिकॉप्टर बी बांबूचं बनवता येते, हेलिकॉप्टरचं तेल बी बनवता येते, सकाळच्या जेवणातली भाजी बी बांबूपासून बनवता येते, मुर्रबी बी बनवता येते, तांदूळ बी बनवता येते, कपडे बी बनवता येतात, भांडं बी बांबूचंच आणि चमचा आणि पळी बी बांबूचीच। एवढी मोठी प्रचंड व्यापकता ह्याच्यामध्ये आहे। म्हणून भारत सरकारने आता ह्याला 1000 कोटी रुपये बांबूवर संशोधन करण्यासाठी द्यायचा निर्णय केलेला आहे। आणि महाराष्ट्र सरकारचं कौतुक असं आहे की बांबूवरचं औद्योगिक धोरण, इंडस्ट्रियल पॉलिसी 1 महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकार करणार आहे आणि शेतकऱ्याने तयार केलेल्या बांबूला, त्याच्या मालाला मोल द्यायचं काम महाराष्ट्र सरकार करणार आहे। हे झालं बांबूचं। मात्र सोयाबीन उत्पादक शेतकरी जे आहेत ते दिवसेंदिवस भाव कमी होत आहेत म्हणून चिंतेमध्ये आहेत, अडचणीत आलेले आहेत। त्याचबरोबर तूर हमीभाव केंद्र जे आहे सरकारचं, त्याकडे शेतकरी 3-3 वर्ष जात नाहीत किंवा टोमॅटो आणि कांदा उत्पादक शेतकरी देखील चिंतेत आहेत। मग कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष म्हणून सरकारकडे तुम्ही कसा सल्ला देताय किंवा कसा मार्ग काढताय? आपण छान प्रश्न विचारलात। मी नुसतं कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष नाही, तर कृषी मूल्य आयोगाची कार्यप्रणाली बदलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 लोकांची कमिटी तयार केलेली आहे। त्या कमिटीचा मी सदस्य आहे। केंद्रामध्ये धोरण बदलणाऱ्या समितीचं बी मी सदस्य आहे आणि राज्याकडून केंद्राला शेतमाल भावाची शिफारस करणाऱ्या कमिटीचं बी मी अध्यक्ष आहे। हे दोन्ही गोष्टी मला नशिबानं मला मिळालेल्या आहेत आणि दोन्ही गोष्टीचं मी एकेका वाक्यात सांगतो। केंद्रातल्या कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष जोपर्यंत शेतकरी होणार नाही तोपर्यंत ह्याच्यातल्या बऱ्याच सुधारणा होणार नाही। म्हणून आम्ही मूळ ह्याचा सगळा अभ्यास केल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी मी दिवसभर सांगू शकतो, पण मोठी गोष्ट एकच आहे की कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष केंद्राचा अध्यक्ष असला की शेतकरी असला पाहिजे आणि मजूर आणि मालकाला अकुशल कामगार समजण्याच्या ऐवजी कुशल समजलं पाहिजे। 2 गोष्टी जर झाल्या तर खूप मोठा परिणाम होणार आहे, नंबर 1। नंबर 2, महाराष्ट्राच्या कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष म्हणून आपण जे सोयाबीनचा प्रश्न विचारला, तुरीचा प्रश्न विचारला, त्याबद्दल एका ओळीमध्ये जर बोलायचं असेल तर 4,600 रुपये मध्य प्रदेशने मागितलेले आहे सोयाबीनला आणि 7,000 रुपये महाराष्ट्राने मागितलेले आहे। 7,000 रुपये शेतकऱ्याला जर दिले तर शेतकरी महाराष्ट्रात खुश राहणार आहे। परंतु देशामध्ये 8 राज्य सोयाबीन उत्पादक आहेत, 8 राज्यापैकी 6 राज्य 5,000च्या आत सोयाबीनचे भाव मागितलेले आहेत। म्हणून
वेटेड ॲव्हरेज सरकार काढतं आणि त्याच्यामुळं एवढे कमी दर शेतकऱ्याला मिळतात. त्याच्यामुळं मी केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा साहेबाकडे पत्र दिले. पत्राची कॉपी मी तुम्हाला 2 मिनिटामध्ये देऊ शकतो. पत्र आम्ही असं दिलेलं की 8 राज्य सोयाबीन उत्पादकांच्या कास्ट ऑफ कल्टिवेशनच्या स्कीमच्या प्रमुखांची बैठक मुंबईमध्ये लावा. एक 4006 कसं सांगतो आणि एक 10,000 कसं सांगतो, याचं नेमकं डिफरन्स काय याच्यावर आपण अभ्यास करू आणि शेतकऱ्याला वाचूत अशा पद्धतीचे धोरणात्मक निर्णय करण्याचं काम माझ्याकडे आहे आणि त्या पद्धतीने मी हे शिफारशी केलेल्या आहेत. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.